हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 7 अक्षयम निरंजनम. त्यांची चेतना सतत तेवत असते. चेतनेची ज्योत अक्षय तेवत असते. निर्वाण योग्यांची चेतना अक्षय तेवत असते. तिचा क्षणभरही क्षय होत नाही. त्यांच्या चेतनेला व्यत्यय नसतो. त्यांच्या चेतनेची ज्योत सतत तेवत असते, प्रकाशमय असते. ती अनंताची यात्रा आहे. ती सतत चालूच असते. तिला अंत नाही. कितीही चालावे त्याचा शेवट कधीही होत नाही. चेतनेचा अंत होत नाही. चेतना सदा सतेज असते. यात्रा करत असते, करत राहते. अमृत वाहत राहते, वाहतच राहते. त्याला थांबणे माहीत नसते. आपल्या सर्वसाधारण जीवांच्या चेतनेला व्यत्यय येतो, परंतु निर्वाण योग्यांच्या चेतनेचा स्रोत अखंड प्रवाहितच राहतो. हे येथे समजून घ्यायचे आहे. निरांजन सदा ज्योतमय राहते. निरांजनाची ज्योत सतत तेवत असते. ती कधीही विझत नाही. परमेश्वरासमोर निरांजन सतत ज्योतमय प्रकाश देत असते. त्यातील इंधन तेल वातीच्या माध्यमातून नेहमीच पेटलेले असते. वास्तवात तेल संपले तर वातही जळते, मग निरांजन विझते. आपल्या सर्वसामान्य जनांचे असे होत असते. आपण भौतिक वस्तू जगतात जीवन जगत असतो. आपण देहाला जीवित राहण्यासाठी आवश्यक ते अन्न देतो, परंतु काही कालावधीनंतर देह अन्न ग्रहण करू शकत नाही. तो थकतो, मग त्याचे पतन होते. त्यानंतर देहातील अंतरात्मा देह सोडून बाहेर जातो, परंतु तो बाहेरच घुटमळतो. तो परम आत्मतत्वात विलीन होत नाही. तसेच तो स्वेच्छेने अन्य देहही धारण करू शकत नाही, कारण आपण जीवन जगताना संचित भोग निर्माण केलेले असतात. त्याला अनुसरून पुढील जन्म होत असतो. त्यासाठी योग्य अशी योनी मिळेपर्यंत थांबावे लागते. योग्य योनी मिळाल्यावर आपला पुनर्जन्म होतो, परंतु निर्वाण योग्यांना असे थांबावे लागत नाही, कारण त्यांचे जीवनच निर्वाण झालेले असते. त्यांच्या जीवनात भोग निर्माण होत नसतात. त्यामुळे संचित असे काहीही नसते. ते मुक्त असतात. देह थकला तरी देह पतनानंतर ते परमात्म्यात विलीन होतात किंवा स्वमर्जीने अन्य देह धारण करतात. त्यामुळे त्यांची चेतना अखंड ज्योतमय प्रकाशमय राहते. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की निर्वाण योग्यांची ज्योत असते ती सतत तेवत असते, प्रकाशित होत राहते. निर्वाण योगी जसे कधीही विझत नाहीत, तसेच ते कधीही वळणवा लागल्यासारखे भडकलेलेही असत नाहीत. सदा सर्वदा कोणत्याही परिस्थितीत ते शांत धीर गंभीर असतात. ज्योतीचे हेच वैशिष्ट्य आहे. प्रसंग परिस्थिती कशीही असो, ज्योत भडकत नाही की मालवत नाही. ती शांतपणे सतत प्रकाशत असते. निर्वाण योगी हे असे जीवन जगतात. प्राप्त परिस्थिती स्वीकारून त्यातूनच मार्ग काढून ते जीवनाची वाटचाल करत असतात. त्यांना ताकदीची घमंड नसते. संततधार शिळा भेदते. जास्त वेळ लागतो, परंतु परिणाम तोच असतो. दुःख कसे फुंकर घालून नष्ट करावे म्हणजे ते पुन्हा उद्भवत नाही. त्यावर पांघरूण घालून ते दूर लोटू नये. तसे केल्यास ते पुन्हा येते. वणवा एकदम पेटत नाही. तो छोट्याशा ठिणगीतूनच पेटतो. जेथे सर्वस्वाचा नाश करायचा असेल तेथे ज्योतीमधूनच तो होत असतो. त्यासाठी ज्योतीने भडकायची गरज नसते. निर्वाण योगी शांत असतो. त्याच्या शांतपणामधूनच अशांततेचा भडका उडतो आणि पेटतो. इतका की ती अशांतताही त्यात जळून भस्म होते, पवित्र होते. त्यातूनच शांत आणि अशांत अशाच्या अतीत पलीकडील अमृताचा कुंभ सापडतो. अवघे जीवन अमृतमय होते. आय नाही, व्यय नाही. निर्वाण योग्यांच्या चित्रगुप्ताची वही नेहमी कोरी असते, कारण त्यांच्याकडे आय नाही आणि व्ययही नाही.
ते पापपुण्य मिळवत नाही, त्यामुळे ते जमा होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे संचित असे काहीही नसते. ते पापपुण्याच्या अतीत गेलेले असतात. केवळ साक्षी राहून जीवन जगत असतात. प्रभू कार्य, समाज सेवा करत असतात. या भूतलावर प्रभू कार्यासाठी स्वमर्जीने येतात. येथे स्वमर्जीने जीवन जगतात आणि स्वमर्जीने येथून निघून जातात. श्री ज्ञानेश्वर माऊली, श्री रामदास स्वामी ही त्याची उदाहरणे आहेत. निर्वाण योग्यांचा जन्म होत नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यूही होत नाही. आपण सर्वसाधारण जन स्वतःला देह समजत असतो, त्यामुळे देह थकला की त्याचे आपल्याला फार दुःख होते. आपण देह सोडायला राजी नसतो, कारण देहाचे पतन म्हणजे आपलेच पतन अशीच आपली समजूत असते. त्यामुळे देह मृत होताना आपणच मृत होत आहोत अशीच आपली ठाम समजूत असते. आपले चित्त न उपभोगलेले भोग प्राणांना लपटून देते. यामागे प्राणाने पुन्हा देह धारण करावा आणि या जन्मी न उपभोगलेले भोग नवीन जन्मी उपभोगायला मिळावे हा हेतू असतो. कापुरासारखे जीवन. निर्वाण योग्यांचे जीवन कापरासारखे असते. कापूर शुभ्र, शुद्ध, पवित्र असतो, परंतु कापराला त्याच्या शुभ्रतेचा, शुद्धतेचा, पावित्र्याचा गर्व नसतो. त्यामुळे त्याच्या जळण्यातून काजळी येते, तीही औषधी असते. खुशाल डोळ्यात घालावी आणि डोळे शुद्ध करून घ्यावेत. त्या काजळीमुळे घर स्वच्छ होते, शुद्ध होते, पवित्र होते. निर्वाण योग्यांच्या सहवासात कसलाही धोका नसतो, कारण तेथे पापपुण्य असे काहीही नसते. ते नुसतेच मार्गस्थ होणे असते. फार तर अज्ञाताकडे मार्गस्थ होणे असते असे म्हणावे. ते स्वतःच परमात्म स्वरूप असतात. त्यामुळे ते कुठे जात नसतात किंवा कोठून येत नसतात. बस केवळ मार्गस्थ असतात, कारण ते परमचेतना असतात. त्यामुळे ते थांबू शकत नाहीत. त्यांच्या वाहण्यात ज्यांना स्नान करून शुद्ध पवित्र व्हायचे असेल त्यांनी तसे करावे. त्यांच्या सहवासातून ज्यांना सुमार्गाला लागायचे असेल त्यांनी लागावे. कापूर जळावाच लागतो असे नाही. कापराचा नुसता वास अशुद्ध शुद्ध करतो, अपवित्र पवित्र करतो. त्यामुळे कापूर प्रत्यक्ष हातात न घेताही लांबून त्याच्या वासानेही आपल्याला त्याच्या अस्तित्वाचा उपयोग होतो. निर्वाण योग्यांची नुसती उपस्थिती आपल्याला शुद्ध आणि पवित्र करते. बस ते जेथे असतील तेथे आपण फक्त उपस्थित असावे. तेथे काय चालले आहे ते समजले तर उत्तमच, परंतु ते समजले नाही तरी बिघडत नाही. तेथे आपण उपस्थित असावे. काही कारणाने जर आपण प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही तर केवळ त्यांच्या स्मरणाने, आठवणीनेही आपण पवित्र होतो. कापूर जळला तरी आपल्या मागे राखही शिल्लक ठेवत नाही. निर्वाण योगी हे असे निरांजन असतात. ते पूर्ण निर्लेप, निर्मळ असतात. ते प्रवाहित असतात. त्यांच्या काठी काही कार्य घडले तरी त्यांना त्याचा पत्ताही नसतो. ते वाहण्याचे काम करतात. एका जागी स्थिर असत नाहीत. ते वतन निर्माण करत नाहीत. ते परिव्राजक असतात. एका जागी स्थिर असत नाहीत. ते मठ स्थापन करून मुक्काम करत नाहीत. कोणी त्यांच्या नावे त्यांच्या किनारी मठ स्थापन केला तरीही ते तेथे स्थिर होत नाही. त्यांचे निर्वाण चालू असते. अखंड यात्रा सुरू असते. त्यातून ते कुठे थांबलेच तरी तेथे ते पाण्यातील माशाप्रमाणे पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त असे जगतात. ते आपले अस्तित्व दाखवत नाहीत. ते इतरांना मुद्दाम पाहावे लागते. त्यामुळे निर्वाण योग्यांना कधीही कसला संसर्ग जडत नाही. ते सदा शुद्ध, पवित्र, निर्लेप, निरंजन असतात. संसर्गाला माध्यम लागते. हे माध्यम म्हणजे अहंकार, अहमन्यता, अभिमान. या 3 मुळे अनेक रिपू जडतात. या 3 मुळे इच्छा, कामना, वासना निर्माण होतात. त्यातून अनंत रिपू निर्माण होतात.
मीचा मतलबीपणा, तूचा दुरावा आणि आपणचा धूर्त व्यवहारीपणा अनंत रिपू निर्माण करतो. निर्वाण योगी रिपू उद्भवणारे, रिपूंची जोपासना करणारे, रिपूंची वाढ करणारे संसर्गाचे माध्यमच निर्माण होऊ देत नाहीत. ते निर्माणच होत नाहीत. त्यांच्यात सदा सर्वस्वाची वाणच असते. त्यामुळे संग्रही काहीही नसते. वाण हेच त्यांचे जीवन असते. हाच निर्वाण योग असतो. त्यामुळे ते निर्लेप, निर्भेळ, निरंजन असतात. हरिओम.